मावळ तालुक्यातील पाटण या गावी दरड कोसळल्यानंतरचं एक विदारक चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। दरड कोसळल्याच्या नंतर ती काय भयावह परिस्थिती आहे ती सध्या आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळते। दरड कोसळल्यानंतर मोठमोठी झाडं असतील, दगड असतील, त्याचबरोबर ती जो चिखलाचा जो मलबा आहे तो अक्षरशः या गावावरती आला आणि या गावामध्ये असलेले जी घरं आहेत त्या घरावरती येऊन दुर्दैवी 3 जणांचा मृत्यू झाला। मात्र काय परिस्थिती असेल याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी मोठमोठाले झाडं आणि या झाडाच्या मलबासमोर आलेल्या गावात जे असलेल्या मोठमोठ्या ज्या गाड्या आहेत, अगदी 4 व्हीलर गाड्या चक्काचूर झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक घरांवरती खरं तर ह्या दरडी कोसळल्या, मात्र एका घरातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र सध्या सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जो आहे तो सुरू आहे। या सर्व गावातील नागरिकांना आता पोलीस प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी तुम्ही जावं असं आवाहन करण्यात आलं आहे। सर्व गावातील नागरिक आहेत ते अगदी गाव सोडून सुरक्षित स्थळी जात आहेत। मात्र सध्या हे एक गावातलं विदारक चित्र आहे आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। दरड कोसळल्याच्या नंतर गावामध्ये जे काही गाड्या होत्या त्या गाड्या अगदी चक्काचूर झालेल्या आहेत। अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे। एका घरावरती तर पूर्णपणे घर मातीखाली ढिगाऱ्याखाली दबलं गेलं आणि या घरामधले असलेले पती पत्नी आणि त्यांचा 25 वर्षीय मुलगा या 3 जणांचा दुर्दैवी अंत झाला। NDRचे पथक या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर या तिन्ही मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेलं। मात्र सध्याचं हे विदारक चित्र जे आहे ते आपण गावामध्ये बघू शकतोय की अगदी पूर्णपणे ही माती जी वाहून आलेली आहे ती गावामध्ये पसरलेली आहे। अनेक जे गाड्या आहेत अगदी पत्त्यासारख्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत। काही गाड्या अगदी चक्काचूर झाल्याचं चित्र बघू शकतो। अगदी मोठमोठ्या गाड्या आहेत त्या अगदी गाड्यांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात। त्याचबरोबर ती अनेक घरांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा पाण्याचा प्रवाह अद्यापही सुरू आहे। या ठिकाणी अद्यापही पावसाचा जोर जो आहे तो वाढताना चित्र दिसत आहे। आज पूर्ण पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळं साहजिकच आणखी पाण्याचा प्रवाह असेल किंवा आणखी पाणी वाढू शकतं। त्यामुळं नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणावस्तव पोलीस प्रशासनानं आता पाटण गाव सर्व नागरिकांना सोडण्याचं आव्हान केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पाटण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।